या भाजणीच्या पिठाने खूप छान खमंग खुसखुशीत चकल्या होतात। तांब्या पितळच्या भांड्यांचं, स्टीलच्या भांड्यांचं होलसेल मार्केट आहे। तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये हे भाजणीचं मेथड पण सांगितलेलं आहे। त्याला आपण हर्बल टी पण म्हणू शकतो। माझ्याकडे जेवढी पितळेची भांडी आहेत, जसे की डेचकी, कढई, फोन पे बातें होती रहती है इनके जमाने में। खाऊन झोपणार, मग नाश्ता खाऊन आलात ना। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9 वाजलेले आहेत। मी आत्ता जस्ट देवपूजा केलेली आहे, कारण फोंडेजी आणि मना आणखी नाही आले गावावरून, ते येतच आहेत। दादू सकाळी कॉलेजला गेलेला आहे, त्याच्यामुळे मी सकाळी देवपूजा केलेली आहे। आणि आत्ता कढईमध्ये भेंडीची भाजी शिजायला ठेवलेली आहे। आणि ह्या कपामध्ये मी काढा पित आहे, याला आपण हर्बल टी पण म्हणू शकतो। कारण ह्या हर्बल टीमध्ये मी घातलेला आहे 2-3 दालचिनीचे तुकडे, आमसूल आणि गवती चहाची पानं आणि थोडासा गूळ, त्याच्यामुळे हा हर्बल टी तयार झालेला आहे। अगोदर हा हर्बल टी पिते, त्याच्यानंतर पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात करते। खूप स्वादिष्ट झालेला आहे हर्बल टी, खूप छान। या हर्बल टीमुळे शरीरातलं पित्त पण कमी होतं। चला भेंडीच्या भाजीला बघते शिजली की नाही। वा भाई वा वा, भेंडीची भाजी शिजलेली आहे। हे बघा, छान खमंग वास येत आहे भेंडीच्या भाजीचा। चला ही भेंडीची भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून ठेवते आणि ह्याच कढईमध्ये गव्हाची शेंग फोडणीला टाकते। हे बघा, आत्ता आमच्या दूधवाल्या भैयांनी 2 लिटर दूध आणि 1 किलो तूप घेऊन आलेला आहे। त्याला मी 4-5 दिवसापासून सांगत होते की भैया घी लेके आओ, तो विसरून जायचा आणि आज घेऊन आलेला आहे। आणि नेमकं परवाच्या दिवशी दादूंनी तूप ऑर्डर केलेलं आहे। फ्लाइंग फिशच्या फार्ममधून रोजेर ब्रँडचं तूप 1 किलो ऑर्डर केलेलं आहे। आता एवढ्या साऱ्या तुपाचं काय करायचं, त्याला मी आज ओरडले, तुला मी जेव्हा सांगते तेव्हा तूप नाही घेऊन येत आणि अचानक आणलेलं आहे, मी आता ऑर्डर केलेलं आहे तूप। तो म्हणाला की एवढ्या वेळ वापरा, मी विसरून जात असतो, आदल्या दिवशी फोन करत जा, मग मी घेऊन येत जाईन असं बोलला तो। मग त्याला म्हणलं, अरे मी तुला व्हॉट्सअप मेसेज केला, फोन केला, तू आल्यानंतर ऑन कॅमेरा सांगितलेलं आहे, कसा काय विसरून जातो। तो म्हणतो मी गडबडीत असतो, विसरून जातो। म्हणलं ठीक आहे, आता काय करायचं, दिवाळीला तर होऊन जाईल तूप एवढं। आता मी माझ्यासाठी पोहे बनवत आहे। भाज्या पण तयारच आहेत, गव्हाची शेंग तयार आहे, भेंडी तयार आहे, फक्त आता चपात्या लाटायच्या आहेत। पण माझी इच्छा झाली पोहे खाण्याची, म्हणलं पोहेच खाते आज बनवून, क्या ही करूँ, मेरा भी जी ललचाया आज पोहे खाने के लिए। आणि ह्या चपात्या मी दादू यायच्या अगोदर लाटून ठेवते। चला पोहे तयार आहेत, अगोदर पोहे खाऊन घेते। चला आज मी एकटीच पोहे खाण्याचा आनंद घेत आहे। पोह्यावरती मस्त डाळिंब सोडलेले आहेत। पितळी ताटात पोहे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे मी याच्यावरती लिंबू नाही सोडणार, कारण पितळी भांड्यामध्ये लिंबू किंवा व्हिनेगर किंवा दह्याचे पदार्थ ठेवायचे नसतात, त्यानं विष बनत असतं। माझ्याकडे जेवढी तांब्या पितळीची भांडी आहेत, जसं की डेचकी, कढई, पातेली, हंडी, ही सगळी भांडी मी पुण्यातील रविवार पेठेतून घेतलेली आहेत। रविवार पेठेमध्ये तांब्या पितळीच्या भांड्यांचं, स्टीलच्या भांड्यांचं होलसेल मार्केट आहे। तिथे स्वस्त भांडी मिळतात, म्हणजे अति स्वस्त नाही, पण लोकल मार्केटपेक्षा स्वस्त मिळतात। ही सगळी भांडी मी तिथून घेतलेली आहेत। फक्त जे 4 ताटं आहेत ज्याच्यामध्ये आम्ही रोज जेवण करतो, ती ताटं आमच्या सासूची आहेत, ते गावावरून आणलेले आहेत। आणि आता 8-10 दिवसापूर्वी पिंप आणि पातेलं पण गावावरून आणलेलं आहे, ते आमच्या सासूचं आहे। बाकी ही सगळी भांडी मी आणलेली आहेत रविवार पेठेतून। चला खाऊन घेते आता, पोह्याचा आनंद घेते। अणं ब्रह्मा रसं विष्णु भुक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा दोषण लिप्यते। जय श्री कृष्ण भगवान। हाँ जी, मेरा बबडा आ गया। मना आणि फोंडेजी 2 व्हीलरवर गेलेले गावी। चावी नाही भेटली स्कूटीची? नाही बाळा, पता नाही कहाँ रखे गया था। कसा झाला प्रवास बाळा? अरे मस्त झाला। खूप थकलेला दिसतो आहे मला। उल्टा मेरे को तो इतना मजा आया। मजा आया 2 व्हीलर पे, मजा आया। पाऊस पाणी काय होतं का? हे बघा फरशी घाण केलेली आहे आल्या आल्या। हे बघा मागून फोंडेजी आलेले आहेत। मग कैसा रहा? अच्छा तो रहा। प्रवास अच्छा रहा। इधर आधा घंटा गया भीड़ में। सकाळ सकाळी ट्रॅफिक असतं 11 वाजेपर्यंत। इथं खडकीचा अर्धा तास गेला। गर्दी असते खडकी। 5 तासाचा प्रवास 6 तास झाला। 9 वाजेपर्यंत यायचं, 9च्या आत पुण्यात पाहिजे, तरच ट्रॅफिक नाही लागत, नाहीतर खूप ट्रॅफिक असतं।
असं वाटतं पण त्याला जायचं होतं कॉलेजला म्हणून मी आलो. मग आता कॉलेज जाणार आहे का? जाणार आहे की. ठीक आहे. गावावरून आल्यानंतर 10 मिनिटांमध्ये म्हणा आता कॉलेजला चाललेला आहे. त्याला म्हणलं काहीतरी खा, नाश्ता तर करून आलेला आहे, पण एक चपाती खा म्हणलं, नाही तर डबा तरी घेऊन जा. तर हा म्हणतोय नाही, कॉलेजमध्ये जेवण आहे. जेवण क्यों? आज ब्लड डोनेशन कॅम्प आहे. अच्छा, ब्लड डोनेशन कॅम्प आहे मनाच्या कॉलेजमध्ये आज, त्याच्यामुळे चाललेला आहे एवढा चुकून सुद्धा. हॅलो मित्राचा फोन येत आहे. हॅलो, येऊ ना? हाँ, फोन पे बातें होती रहती है इनके जमाने में. ठीक है. आयुष्य अरे मेरा वो धर्म है, माझे वो मैं ऐसा करूँ या बाद में करूँ. आयुष्यवंत भाऊ, यशस्वी भव, सुखी राहा मेरा सोना पुत्र. म्वा. आरामात गाडी चालव बरं का बाबू. अरे काय आम्ही आता निवांत चालतो. निवांत चालला ना. काय काही नाही गेलं काय. आज तू हेल्मेट घेऊन चाललाय. आज मी एकटे जा रहा हूँ. आणि दादूची गाडी घेऊन चाललाय. दुसरं पेट्रोल आहे. स्कूटी चालू ठेवली का राजा? पप्पांकडे. ती पण तू खिशात घालून घेऊन गेला काल गाडी. नाही पप्पा. पप्पा घेऊन गेले. वा, आरामात गाडी चालव. बाकी आत्ता जोरदाराचा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. मनाला म्हटलं होतं रेनकोट घेऊन जा, मनाने ऐकलं नाही. आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हवा पण सुटलेली आहे जोराची. आता मना माझा भिजून जाईल पावसामध्ये. क्या ही बोले मना को अभी. खूप थंड हवा सुटलेली आहे. चला मी खिडकी बंद करते, खूप जोराची हवा येत आहे. कोंडजींना भूक लागलेली आहे, पण मनाला भूक लागली नव्हती. मला भूक नाही लागली, मग मला झोपायचंय, खाऊन झोपतो. खाऊन झोपणार? मग आता नाश्ता खाऊन आलात ना. नाश्ता खाल्ला पण 4 वाजता भूक लागेल ना. म्हणून आता ऑफिसला जायचंय का? हो. क्या ही बोले. अहो घराची साफसफाई करा ना, हॉल पुसा थोडासा. बुधवारी गणेश येणार आहेत. करू कधी? करू एक होईल. आता 11 वाजता आणणार झोपतो थोडंसं. झोपलोच नाही रात्रभर तिकडे. का? झोपच नाही आली. क्या ही बोले. अभी देते जेवायला. हे घ्या, खा लो. आत्ता दुपारच्या 3 वाजलेले आहेत. घरातली सर्व कामं तर माझे मगाशीच झालेले आहेत आणि मी आता तांदूळ आणि डाळी भाजणार आहे. 2 दिवसापूर्वी चकली बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळी मी स्वच्छ धुवून पंख्याच्या हव्याखाली इथेच हॉलमध्ये वाळायला ठेवलेल्या. त्या चांगल्या वाळलेल्या आहेत. आता त्याच्यापासून मी भाजणी तयार करणार आहे. हे बघा, इथं मी सगळं धान्य भरून ठेवलेलं आहे. तांदूळ बघा किती खडखडीत वाळलेले आहेत आणि डाळी पण चांगल्या वाळलेल्या आहेत. हे बघा आवाज येत आहे. आणि मोदक बनवण्यासाठी आणलेले आंबे मोहर तांदूळ पण चांगले वाळलेले आहेत. याला अजून 1 दिवस वाळू देते पंख्याच्या हवेखाली. आता हे तांदूळ आणि डाळी भाजून घेते आता. चला, आता तांदूळ आणि डाळी भाजण्यासाठी मी गॅसवरती दोन्ही साईडला कढई ठेवलेल्या आहेत. एका साईडला लोखंडी कढई ठेवलेली आहे, एका साईडला पितळी कढई ठेवलेली आहे, कारण तांदूळ आणि डाळी जास्त आहेत थोड्याशा. आणि मी तुम्हाला भाजणीचं माप पुन्हा एकदा सांगते. आज कुकरच्या डब्यानुसार सांगते, खूप सोपं आहे. 2 कुकरचे डबे तांदूळ घेतलेला आहे मी. 1 कुकरचा डब्बा हरभरा डाळ, अर्धा कुकरचा डबा उडदाची डाळ घेतलेली आहे. आणि किलोप्रमाणे सांगायचं असेल तर 1 किलो सांगते तुम्हाला मी. 1 किलो तांदूळ असेल तर अर्धा किलो हरभरा डाळ घ्या आणि पावशेर उडदाची डाळ घ्या. हे खूप साधं आणि सिंपल माप आहे. तर मी तर 2 कुकरचे डबे तांदूळ घेतलेले आणि 1 कुकरचा डबा हरभरा डाळ, अर्धा कुकरचा डबा उडदाची डाळ घेतलेली आहे. मला थोडीशी जास्त भाजणी हवी होती, त्याच्यामुळे मी जास्त तांदूळ घेतलेले आहेत. हा तांदूळ आहे रेशनचा, माझ्या आईने दिलेला आहे उन्हाळ्यामध्ये. तर त्याच्यापासूनच मी चकली बनवत आहे. गेल्या वर्षी तर मी इंद्रायणी तांदळापासून चकली बनवलेली, त्याच्यापासून पण छान बनते. तर तुम्ही इंद्रायणी तांदूळ आणा, त्याच्यापासून छान चकली बनते. 1 किलो तांदूळ आणायचा, अर्धा किलो हरभरा डाळ आणायची आणि पावशेर उडदाची डाळ आणायची. बस हे 3च जिन्नस घालायचे, म्हणजे 2 डाळी आणि तांदूळ, बस बाकी काही नाही घालायचं. आणि हे भाजणी भाजून झाल्यानंतर, म्हणजे तांदूळ आणि डाळी भाजून झाल्यानंतर मी तर घालणार आहे 2 किलोला 100 ग्रॅम धने आणि 50 ग्रॅम जिरे. जर 1 किलो तांदूळ असेल तर 50 ग्रॅम धने आणि 25 ग्रॅम जिरं घालायचं आहे. धने भाजून घालायचे आहेत, जिरं कच्चंच घालायचं आहे. तर हे प्रमाण आहे, खूप साधं सिंपल प्रमाण आहे. तांदूळ लोखंडी कढईमध्ये भाजायला टाकते. खमंग टेस्टी काय खायचं असेल तर थोडंसं कष्ट घेतलंच पाहिजे. हे बघा, चला हे लाकडी उलट नाही, त्यानं मी हा तांदूळ परतते. बरं, तांदूळ आणि डाळी ह्या हलक्या गुलाबी रंगावर परतायच्या आहेत आणि मंद गॅसवरती, हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरती परतायच्या नाहीत. त्यांना काय होतं, करपतात डाळी.
एकदम पेशन्स ठेवून डाळी आणि तांदूळ भाजायचे आहेत. एवढे तांदूळ आणि डाळी भाजायला मला अर्धा तास तरी नक्कीच लागणार आहे. मला जर वेळ मिळाला तर मी उद्या चकली बनवेल, नाहीतर मग सोमवारी किंवा मंगळवारी चकली बनवेल. वेळेवर डिपेंड आहे, कारण आता कामं पण खूप पडलेली आहेत. चला, आता तांदूळ आणि डाळीचा पहिला घाणा छान खरपूस हलक्या गुलाबी रंगावर मी भाजलेला आहे. आता ह्या परातीत काढते अगोदर. चलो, चला आता बाकीच्या डाळी आणि तांदूळ याप्रमाणेच भाजायचे आहेत. आता मी तांदूळ आणि डाळी छान हलक्या गुलाबी रंगावर भाजलेले आहेत. आता याच्यामध्ये 100 ग्रॅम हलके भाजलेले धणे घालत आहे. त्याच्यानंतर 50 ग्रॅम जिरे, कच्चे जिरे आहेत, याला नाही भाजलं तर ही भाजणी थंड झाल्यानंतर मी दळायला टाकणार आहे गिरणीमध्ये. हे बघा, छान खमंग वास येत आहे ह्या भाजणीचा. मी तुम्हाला पुन्हा एकदा चकलीच्या भाजणीचं मेथड सांगते. तर 1 किलो तांदूळ घ्यायचा आहे. 1 किलो तांदूळ असेल तर अर्धा किलो हरभरा डाळ आणि पावशेर उडदाची डाळ. बस, फक्त हे 3च धान्य घ्यायचं आहे. हे 3 धान्य सेपरेट स्वच्छ धुवायचं आहे. कडकडीत उन्हाखाली वाळवायचं आहे. कडकडीत ऊन नसेल तर पंख्याखाली 2 दिवस वाळवायचं आहे. आणि चांगलं वाळल्यानंतर हे 3ही धान्य सेपरेटच भाजायचं आहे हलक्या गुलाबी रंगावरती. कारण उडदाची डाळ ही बारीक असते, लहान असते आकाराने, ती लवकर करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं हे 3ही धान्य सेपरेट भाजायचं आहे हलक्या गुलाबी रंगावरती. 1 किलो तांदूळ असेल तर 50 ग्रॅम धणे पण भाजून घालायचे आहेत आणि 25 ग्रॅम कच्चे जिरे घालायचे आहेत. बस, एवढंच मेथड आहे चकलीच्या भाजणीचं माझं तरी. या भाजणीच्या पिठाने खूप छान खमंग खुसखुशीत चकल्या होतात. चकल्या बनवण्याची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेव्हा मी बनवेल तेव्हा. पण भाजणीचं मेथड तर हे आहे. जे नवीन सबस्क्रायबर आहेत, ज्यांना मागचा व्हिडिओ माहीत नाही, ते विचारतात कमेंट्समध्ये की कशी बनवायची भाजणी. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये हे भाजणीचं मेथड पण सांगितलेलं आहे. तर फोंड्याची मगापासून ओढत आहे चहा बनव म्हणून, पण माझे 2 स्टोव बिझी होते, आता फ्री झालेले आहेत. आता फोंड्याजीसाठी चहा बनवून देते. फोंड्याजीने बघा इथं गवती चहाची पानं पण कट करून ठेवलेली आहेत. त्यांना खूप घाई झाली चहा पिण्याची. आता फोंड्याजींना चहा बनवून देते. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.